श्री देवी भागवत पुराण स्कंद 2 अध्याय 3 अष्टवसूंची कथा आणि शंतनूचा जन्म. समस्त जमलेले ऋषीजन सुताला म्हणाले, हे महामुनी सुता, व्यासांची आई सत्यवती होती, तर मग शंतनूशी तिचा संबंध कसा आला? एका कोळाच्या मुलीला शंतनूसारख्या कुरुवंशातील राजाने कशी काय पसंत केली? शंतनूची पहिली बायको कोण होती? भीष्मवसूचा अंश कसा? जेव्हा विचित्रवीर्य मरण पावला तेव्हा सत्यवतीने सुनांकडून गोलकपुत्र कसे उत्पन्न केले? आणि मोठा भाऊ असतानाही धाकट्या भावाच्या पत्नीशी संबंध ठेवून पुत्र उत्पन्न करण्यासारखे धर्मविरोधी कृत्य व्यासांनी तरी का केले? त्या धर्म जाणणाऱ्या व पुराणांची रचना करणाऱ्या व्यासमुनींनी परस्त्रिया, त्यातही भावाच्याच स्त्रिया का स्वीकारल्या? हे निंद्य कर्म का केले? हे सुता, वेद जाणणाऱ्या व्यासांचे हे वर्तन शिष्टाचाराला धरून होते का? तू व्यासांचाच शिष्य असल्यामुळे या शंकांचे निरसन कर. ऋषींचे सर्व बोलणे ऐकल्यावर सुताने अत्यंत शांतपणे बोलण्यास सुरुवात केली. पूर्वी इक्ष्वाकू नावाच्या राजकुळात एक राजा होऊन गेला. तो धार्मिक, सत्यवचनी व चक्रवर्ती होता. त्याचे नाव महाभीष असे होते. त्याने 1000 अश्वमेध आणि 100 वाजपेय यज्ञ केल्यामुळे इंद्राने प्रसन्न होऊन त्याला स्वर्गात स्थान दिले. तो एकदा ब्रह्मलोकात गेला असता तिथे ब्रह्मदेवाच्या सेवेकरिता पुष्कळसे देव जमा झाले होते. त्यात महानदी गंगासुद्धा होती. त्याचवेळी जोराचा वारा सुटला आणि गंगेच्या अंगावरील वस्त्र उडाले. सर्व देवांनी त्याप्रसंगी माना खाली घातल्या, पण महाभीष मात्र त्यावेळी तिच्याकडे टक लावून पाहत राहिला आणि ती सुद्धा राजाचा भाव ओळखून तशीच वस्त्र न सावरता त्याच्याकडे पाहत राहिली. ही गोष्ट लक्षात येताच ब्रह्मदेवाला राग आला आणि त्याने राजाला शाप दिला, तू पुन्हा मृत्युलोकी जन्माला येशील आणि पुन्हा पुण्य करून तुला स्वर्गलोकात स्थान मिळेल. असाच शाप त्याने गंगेलाही दिला. त्यानंतर ती दोघेही खिन्न होऊन निघून गेली. नंतर पृथ्वीवर प्रसिद्ध अशा कुरुवंशातील प्रतीप नावाच्या राजाच्या पोटी जन्म घ्यावा असे महाभीषाने ठरविले. त्याच सुमारास 8 वसू फिरण्यासाठी म्हणून वसिष्ठांच्या आश्रमात आले असता त्यांच्यातील श्रेष्ठ वसू दयऊ याच्या पत्नीने तिथे असलेल्या नंदिनी नावाच्या गायीला पाहून आपल्या पतीला विचारले की ती गाय कोणाची आहे? तेव्हा तो म्हणाला की ती वसिष्ठांची गाय आहे. तिचे दूध स्त्री अगर पुरुष जो कोणी पिईल तो 10,000 वर्षे तरुण राहील. ते ऐकून दयऊची पत्नी म्हणाली, मृत्यूलोकात उशिनर राजाची मुलगी माझी मैत्रीण आहे, तर ही दुधाळ गाय पाडसासह नेऊन आपण तिला देऊ, म्हणजे हिचे दूध पिऊन ती माझी मैत्रीण रोग व म्हातारपण न येता दीर्घकाळपर्यंत जगेल. असे ऐकल्यावर दयऊने देखील मागचा पुढचा काही विचार न करता इतर वसूंच्या मदतीने ती गाय पळवून नेली. वसिष्ठ जेव्हा फळे वगैरे घेऊन आश्रमात आले तेव्हा गाय न दिसल्यामुळे ते पुन्हा आपल्या गायीला शोधायला बाहेर पडले. पण अनेक ठिकाणी पायपीट करूनही त्यांना त्या गायीचा पत्ता लागला नाही. तेव्हा त्यांना राग आला. मग त्यांनी मन शांत करून ध्यान करून शोध घेतला. तेव्हा त्या गायीला वसूंनी पळविल्याचे त्यांना समजले. त्याचवेळी त्यांनी त्या वसूंना शाप दिला की माझा अपमान करून गाय पळवून नेली म्हणून हे 8ही जण पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतील. वसिष्ठांचा शाप समजताच सर्वजण खूप दुःखी झाले व त्यांनी वसिष्ठ ऋषींना शरण जाऊन त्यांची क्षमा याचना केली. तेव्हा त्यांना पश्चाताप झालेला पाहून ऋषी म्हणाले की तुम्ही क्रमाक्रमाने भूलोकी जन्माला याल व तुम्हाला तिथे 1 वर्षभर सुद्धा राहावे लागणार नाही, परंतु माझी गाय पळवणारा दयऊ मात्र दीर्घकाळपर्यंत मुक्त न होता तिथेच राहील. एवढे ऐकून ते सर्वजण परत फिरले. मार्गामध्ये त्यांना गंगा दिसली. तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला व विनविले, हे देवी, नित्य अमृत पिणारे आम्ही मानवी स्त्रीच्या पोटात कसे बरे राहणार? तेव्हा तू मनुष्य देहात आमची आई हो आणि आम्हाला जन्म दे. तू पुढे शंतनू नावाच्या राजाची पत्नी हो आणि जन्मतःच पाण्यामध्ये टाकून दे. असे केलेस तर आम्ही शापमुक्त होऊ. गंगा म्हणाली, तसेच होईल. त्यानंतर पुढे महाभीषाचा जन्म प्रतीपाच्या पोटी झाला व त्याचे नाव शंतनू असे ठेवले. तो मोठा धर्मात्मा व सत्यवचनी होता. एके समयी प्रतीप राजा गंगेच्या काठावर सूर्याची स्तुती करीत होता. त्यावेळी समोरच्या पाण्यामधून एक देखणी व तेजस्वी स्त्री निघून राजाच्या उजव्या मांडीवर येऊन बसली.
तिला राजाने आश्चर्याने विचारले की अशा तऱ्हेने मांडीवर येऊन बसण्याचे काय कारण. तेव्हा ती तरुणी म्हणाली, मी तुझ्यावर मोहित झाले आहे, तेव्हा माझा स्वीकार कर. राजा म्हणाला, मी कामेच्छेने परस्त्रीचा कधीही उपभोग घेत नाही, आणि शिवाय तू माझ्या उजव्या मांडीवर बसलीस तर ती जागा मुलगे व सुना यांच्यासाठी असते, तेव्हा तू माझी सून होऊ शकशील. एवढे ऐकून ठीक आहे, तसेच होवो असे बोलून ती स्त्री पाण्यात शिरून दिसेनाशी झाली व राजाही विचारामध्ये मग्न होऊन घरी गेला. पुढे शंतनू जेव्हा वयात आला तेव्हा प्रतिपाने ही सर्व घटना शंतनूला सांगितली व असेही सांगितले की जर ती गंगाकिनारी तुला भेटली तर तिच्या इच्छेनुसार तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर, पण तिच्या नावागावाबद्दल कोणतीही चौकशी करू नकोस, म्हणजे सुखी होशील. पुढे योग्य काळी प्रतीप राजाने आपले राज्य शंतनूच्या स्वाधीन केले व तो स्वतः वनात निघून गेला आणि तिथे तो परांबिका देवीची पूजा आणि तपश्चर्या करीत असे. आयुष्याच्या शेवटी देहत्याग करून स्वतःच्या तेजोबलाने तो स्वर्गात गेला. राजा शंतनूने धर्मानुसार राज्यभार सांभाळण्यास सुरुवात केली. श्री देवी भागवत पुराण स्कंध 2 अध्याय 3 समाप्त. श्री देवी भागवत पुराण स्कंद 2 अध्याय 4 शंतनू व गंगा यांची भेट आणि अष्टवसूंचा वृत्तांत. एकदा शंतनू गंगेच्या काठावरील प्रदेशात शिकारीसाठी गेला होता. फिरत असताना त्याच्या दृष्टीस एक तरुणी पडली. ती अत्यंत सुंदर अशी होती. तिला पाहून राजाला असे वाटले की आपल्या वडिलांनी ज्या स्त्रीविषयी सांगितले होते ती हीच असेल का. त्या सौंदर्यवतीने देखील ओळखले की हा पूर्वजन्मीचा महाभीष राजा आहे, परंतु शंतनूने मात्र ती गंगा आहे हे ओळखले नाही. जेव्हा ती राजाच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा राजा तिला म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस? तू कोणीही असलीस तरी हे सौंदर्यवती स्त्रिये, तू माझी पत्नी हो. राजाचे मनोगत ऐकल्यावर गंगा राजाला म्हणाली, हे राजा, तू प्रतिपाचा पुत्र आहेस हे मी जाणते, आणि तुझ्यासारख्या पतीला कोणती स्त्री नकार देईल. परंतु हे राजा, माझी एक अट आहे. जर ती अट तुला मान्य असेल तरच आपण दोघे लग्न करूया. ती माझी अट अशी आहे की माझे कोणतेही कार्य पाहून तू मला प्रश्न विचारायचा नाहीस, मग ती गोष्ट तुला आवडो अथवा न आवडो. जर तू मला अशा वेळी हटकलेस तर त्याच क्षणी मी तुला सोडून निघून जाईन. राजाने त्या सौंदर्यवतीची अट फार विचार न करता लगेच मान्य केली आणि तिला घेऊन तो राजमहालात आला. काही काळानंतर गंगा गर्भवती झाली. त्यावेळी तिच्या पोटी एक वसू पुत्ररूपाने जन्माला आला. जन्म होता क्षणीच तिने त्याला उचलून घेतले आणि गंगा नदीच्या पाण्यात सोडून दिले. याच गोष्टीची पुनरावृत्ती दरवर्षी होत राहिली. अशी 7 वर्षे गेली. 7ही वेळा गंगेने आपल्या मुलांना गंगेच्या पाण्यात सोडून दिले. तेव्हा राजा काळजीत पडला की असेच जर चालू राहिले तर आपला वंश कसा वाढणार, आणि जर मी हिला आपला पुत्र गंगा नदीत सोडण्यापासून रोखले तर ही मला सोडून निघून जाईल. अशाच परिस्थितीत गंगेला पुन्हा दिवस गेले व 8वा वसू पुत्ररूपाने जन्माला आला. जेव्हा गंगा त्यालाही उचलून नेऊ लागली तेव्हा शंतनूने तिला थांबवून तिच्याकडे विनंती केली की हा एक पुत्र तरी जिवंत राहू दे. तू माझे 7 पुत्र मारलेस, पण या 8व्याला मात्र मारू नकोस. हे प्रिये, माझ्या वंशाचे रक्षण कर. तुझी कोणती इच्छा असेल तर मला सांग, मी ती पूर्ण करीन, पण या 8व्या पुत्राला मारू नकोस. राजाचे एवढे कळकळीचे बोलणे ऐकूनसुद्धा गंगा निर्विकारपणे काही न बोलता पुढे निघाली. ते पाहून शंतनू राजा रागाने तिला म्हणाला, हे महापापिणी, तुला कसलीच भीती वाटत नाही. तू कोण आहेस? आता मी तुला निक्षून सांगतो, हा मुलगा इथेच राहील, मग तू राहा किंवा चालती हो, मला त्याची पर्वा नाही. त्यावर गंगा राजा शंतनूला म्हणाली, हे राजा, तू अट मोडली आहेस. मी आता या मुलाला घेऊन जाते आणि वनातच या मुलाला वाढवीन. हे राजा, आता मी जे तुला सांगते ते नीट ऐक. मी खरे तर देवस्त्री गंगा आहे. काही दैवयोगामुळे मी तुझ्याकडे आले. फार पूर्वी जेव्हा मुनी वसिष्ठांनी 8 वसूंना शाप दिला की ते सर्व मृत्यूलोकी मानवदेहात जन्माला येतील, तेव्हा त्या चिंतातूर वसूंनी मला विनंती केली की त्यांना माझ्या पोटी जन्म घेण्याची इच्छा आहे, आणि मी देखील त्यांना तसा वर दिल्यामुळे मी तुझी पत्नी होऊन आले. वसिष्ठ मुनींच्या शापातून मुक्त होण्याकरिताच त्या सर्वांनी माझ्या पोटी जन्म घेतला होता. त्यांच्यापैकी 7 जण तर शापमुक्त झाले. आता हा 8वा वसू मात्र दीर्घायुषी होईल. मी आता याला घेऊन जाईन व त्याचे पालन पोषण करीन,
कारण मातेशिवाय हा पुत्र वाचणार नाही. हे राजा, जिथे आपली भेट झाली तिथे मी याला घेऊन जाते. हा जेव्हा तरुण व स्वयंपूर्ण होईल तेव्हा याला मी तुझ्या स्वाधीन करीन. राजा, हा तुझा पुत्र तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ होईल. एवढे सांगून गंगा तात्काळ अदृश्य झाली. त्यानंतर राजा फार दुःखी अंतःकरणाने घरी परतला आणि पुन्हा राज्यकारभार पाहू लागला. बराच काळ गेल्यानंतर शंतनू राजा शिकारीसाठी बाहेर पडला. शिकार करता करता राजा गंगेच्या तीरावर आला. तिथेच त्याला एक मुलगा धनुष्यातून नदीमध्ये बाण मारताना दिसला. त्याच्या बाणांमुळे नदीचे पाणी अडले होते. त्या मुलाला पाहून राजाला तो कोण आहे ते कळले नाही. त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य, बाण सोडण्यातील चापल्य व मदनाप्रमाणे सुंदर रूप पाहून राजाने विचारले, तू कोण आहेस? पण बाण सोडण्यात मग्न झालेल्या त्या तरुणाने राजाच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही व तो एकाएकी दिसेनासा झाला. तेव्हा राजाच्या मनात शंका आली की हा माझाच पुत्र असेल का? आता कुठे जावे आणि कोणाला विचारावे? तेव्हा त्याने गंगेलाच आवाहन केले. त्या क्षणी गंगा तिथे प्रकट झाली. तिला पाहून राजाने विचारले, हे गंगे, आता इथून तो बालक गुप्त झाला तो कोण होता? तेव्हा गंगा म्हणाली, हे राजा, हा मी सांभाळलेला तुझाच पुत्र आहे. आता मी त्याला तुझ्या स्वाधीन करते. हे राजा, हा महातपस्वी आहे. त्याचप्रमाणे धनुर्वेदासकट सर्व वेदांचा याने अभ्यास केला आहे. तुझ्या कुळाची कीर्ती याच्यामुळे वाढेल. याचा सर्व अभ्यास वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात झाला असल्याकारणाने तो सर्व विद्या व कलांमध्ये निपुण आहे. हा तुझा पुत्र प्रतिपरशुरामच आहे असे समज. याला तुझ्याबरोबर ने आणि सुखी रहा. एवढे सांगून त्या मुलाला राजाकडे सोपवून गंगा अदृश्य झाली. राजाने आपल्या पुत्राला रथात बसवून घरी आणले. मग हस्तिनापुरात मोठा उत्सव साजरा केला. राजाने ज्योतिष्यांना बोलावले व शुभमुहूर्त निश्चित करून त्याचा राज्याभिषेक केला. त्यानंतर शंतनू हळूहळू गंगेला विसरून गेला. महामुनी सूत जमलेल्या सर्व ऋषीमुनींना म्हणाले, ही कथा जो श्रद्धापूर्वक ऐकेल तो पापमुक्त होईल यात काहीच शंका नाही. ही कथा जशी मी व्यासांकडून ऐकली तशीच तुम्हाला सांगितली. श्रीदेवी भागवत पुराण स्कंध 2 अध्याय 4 समाप्त.